सहस्त्रकुंड धबधब्यावरील कोल्हापुरी बंधाऱ्याचं निकृष्ट गेट पुन्हा कुचकामी ठरल्यानं पाणी वाहून जात असून या भागातील रबी हंगामावर मोठं संकट निर्माण झालंय। पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली जात आहे। मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय। सहस्त्रकुंड धबधब्यावरच्या कोल्हापुरी बांध्यावरून नादुरुस्त गेटमुळे यंदाही मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे। या बांध्यावर हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतकरी रबी पिकांसाठी अवलंबून असतात। गेल्या वर्षीही पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता आणि अनेक गावांचा रबी हंगाम पूर्णतः वाया गेला होता। यंदाही बंधाऱ्याचे दरवाजे निकृष्ट दर्जाचे असल्यानं साठवलेले पाणी बाहेर जात असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कमीत कमी 5000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येतो। रब्बी पीक गेल्या वर्षी पूर्ण धोक्यामध्ये गेलेला आहे, यावर्षी सुद्धा धोक्यामध्ये जायच्या मार्गावर आहे। तरी शासनाने या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। जे आम्हाला गेट दिले ते गेट सर्व निकृष्ट दर्जाचे गेट आम्हाला मिळाले आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला या बंधाऱ्यावर आपल्याला ऑटोमॅटिक गेट आम्हाला मिळावं। मुरली गावाजवळ असलेला कोल्हापुरी बंधारा तिथं अधिकारी लोकांनी वारंवार शेतकऱ्यासोबत थट्टा करत आहेत। आपण पाहिले तर जे शेतकरी या कोल्हापुरी बंधाऱ्यावर हजारो हेक्टर शेतकरी सिंचनाखाली येते आणि अनेक गावाचा पाणी प्रश्न याच बंधाऱ्यावर आहे। मात्र अधिकारी लोक वारंवार शेतकऱ्यासोबत थट्टा करून जे बंधाऱ्याचे गेट आहे ते निकृष्ट दर्जाचे दिल्याने